शरणू शरणार्थ. आज 18 ऑक्टोबर 2020 ही अनुभव मंडप बाय लिंगायत सेवा संघ या पेजवरून दर रविवारी प्रसारित होत असलेला ही अनुभव मंडप याच्या माध्यमातून आपल्याशी मी संवाद साधत आहे. मी माझ्या मित्राच्या शेतामध्ये आहे, तिथून मी लाईव्ह होत आहे. नेटवर्कचा थोडा प्रॉब्लेम आहे, कमी जास्त होईल नेटवर्क. बाराव्या शतकातील माता नागाई, महात्मा बसवण्णा, अल्लमप्रभू चन्नबसवण्णा, सिद्धराम आणि इतर सर्व शरणांना मी प्रथमतः वंदन करतो. भारतभूमीतील सर्व महापुरुष ज्यांनी आपल्यासाठी स्वतःचं जीवन समर्पित करून काम केलं, त्या सर्व महापुरुषांना मी वंदन करतो. उद्या पूज्य श्री डॉक्टर तोटंद सिद्धलिंग महास्वामीजी जगद्गुरू यांची दुसरी पुण्यतिथी आहे, दुसरा स्मृती दिन आहे. आजचा अनुभव मंडप हा सिद्धलिंगप्पाजींना समर्पित आहे. तनूमध्ये निर्मोही, मनात निरअहंकारी, प्राणात निर्भय, चित्तात निरपेक्ष, विषयामध्ये उदासीन, भावात दिगंबर, ज्ञानात परमानंद प्राप्त केल्यावर सौराष्ट्र सोमेश्वर लिंग दुजे नसे पहा. तनूमध्ये निर्मोही अप्पांजींचं जे कार्य, त्यांच्या जवळपास 66-67 वर्षाच्या आयुष्यामध्ये अप्पाजींनी जे कार्य केलं, त्या कार्याला तंतोतंत जुळणारं हे वचन. तनूमध्ये निर्मोही, मनात निरहंकारी. खूप मोठ्या संस्था, मठाच्या, गदग मठाच्या अंडर खूप मोठ्या संस्था, शिक्षण संस्था, खूप मोठी मठ, या सर्व मठांचा कॅबिनेट मठ असलेलं, प्रमुख मठ असलेलं गदग मठ तोतंड, या मठाचे प्रमुख असतानाही कसलाही अहंकार नसलेले, प्राणात निर्भय, लिंगायत विचारधारेसाठी आपल्याच लोकांनी हल्ले केले अप्पांजीवर, तरीही विचाराला कुठेही तडजोड न करता स्वतःच्या प्राणाची चिंता न करता लढाऊपणे त्यांनी लिंगायत विचारधारेचा प्रसार केला. अशा अप्पांजींचं चरित्र आज आपण थोडंफार त्याच्यावर अवलोकन करू आणि त्याच्यानंतर थोडं सद्यस्थितीबद्दल शेवटच्या ह्याच्यामध्ये आपण बोलू. तर सिद्धलिंग अप्पाजी एक अशी दणकट शरीरयष्टी, जेवढ्या मोठ्या विचारांवर त्यांनी चालले,
त्यांच्याकडे बघितल्यानंतर असं सर्व लोकांवर प्रभाव पडायचा. त्यांची विचारधारा, त्यांचं काम आणि निरपेक्षपणे फक्त लिंगायतासाठीच नाही तर सर्व बहुजन वंचितासाठी आप्पाजींनी पूर्ण आयुष्य खर्ची घातलं. तर असे आप्पाजींचा जन्म विजापूर जिल्ह्यामध्ये 21 फेब्रुवारी 1949 रोजी मारय्या आणि सौ शंकरव्वा यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच चाणाक्ष, हुशार असलेले सिद्धलिंग आप्पाजी यांचे काका, त्यांचे मोठे काका शांतवीर पट्टदेवरू सिंदगी हिरेमठला पीठावर त्यांचे सख्खे काका पीठाधीश होते. तर त्यांच्याकडंच त्यांचं 7वी पर्यंत शिक्षण झालं आणि 7वीत असतानाच 1962 मध्ये त्यांची निवड झाली पुढचे पीठाधीश म्हणून. सिंदगी हिरेमठ पीठाचे पीठाधीश म्हणून त्यांची निवड करण्यात आली. मठातर्फे पुढील शिक्षणासाठी हुबळीच्या मुरसावीर मठामध्ये त्यांना पाठवण्यात आलं. पदवीपर्यंत शिक्षण त्यांनी तिथं घेतलं. वाचनाची प्रचंड आवड आप्पाजींना, अफाट स्मरणशक्ती, प्रभावी वक्तृत्व याच्यामुळं आप्पाजींचा चौकड नावलौकिक पसरत होता. धारवाडच्या कर्नाटक युनिव्हर्सिटीमधून विद्यापीठामधून कन्नड भाषेमधून त्यांनी MA केलं. या दरम्यान त्यांनी प्रवचनासाठी गदग पीठामध्ये जात येत असत. त्यांच्या वक्तृत्वाचा, त्यांच्या अभ्यासाचा गदगचे जे अनुयायी होते यांच्यावर प्रभाव पडला आणि त्यांनी गदग पीठावर त्यांची नेमणूक करावी असा आग्रह मुरसावीर मठ आणि सिंदगी हिरेमठ येथील जे मठाधीश होते यांच्याकडे त्यांनी गदग पीठावर आप्पांची नेमणूक करावी असा आग्रह धरला. बघा भावानो, फार जुना काळ नाही, म्हणजे 40-50 वर्षापूर्वी सुद्धा लिंगायत मठावर लिंगायत मठाचे अनुयायीच पीठाधीशाची निवड करायचे. हे ह्याच्यावरून सिद्ध होतं. अनुयायांनी मागणी केली की गदग पीठावर आप्पाजींचा पट्टाभिषेक व्हावा किंवा ह्या गदग पीठावर त्यांची निवड व्हावी असा गदग पीठाच्या अनुयायांनी, भक्तांनी आग्रह धरल्यानंतर मग 29 जुलै 1974 म्हणजे 25, 26 आणि 20 46 वर्षापूर्वी सुद्धा लिंगायत मठाचे भक्त अनुयायी मठाधीशाची निवड करायचे. ते स्वातंत्र्य आज कुठंतरी हिरावलेलं दिसतंय. वंश परंपरा चौकट चालू झालेली आहे. त्याच्यामुळंच लिंगायत विचारधारा आज प्रचार प्रसारासाठी सगळ्या सामान्य लोकांना रस्त्यावर उतरावं लागायलंय. आपल्यासारख्या लोकांना ज्या धर्माची 7-7 हजार मठं असताना जर सामान्य लोकांना या विचारधारेच्या प्रचार प्रसारासाठी उतरावं लागत असेल, जनसामान्यामध्ये जावं लागत असेल, तर त्याच्या मागटलं ही एक कारण आहे की वंश परंपरागतपणे मठावर मठाधीश येण्याची परंपरा काही मठाधीशांनी चालू केलेली आहे. त्याच्यामुळं लिंगायत विचारधारेच्या प्रचार प्रसारासाठी जी योग्य नेतृत्व पाहिजे मठावर ते मिळत नाही.
तर 29 जुलै 1974 रोजी तोटन मठाचे 19वे मठाधीश म्हणून आप्पाजींचे पट्टाभिषेक झाला. जगद्गुरू म्हणून श्री तोटन सिद्धलिंग महास्वामीजी यांचा उल्लेख तिथून पुढे होऊ लागला. पट्टाधिकार झाल्यानंतर अड्डपालखीची परंपरा होती गदगपीठाला. पट्टाभिषेक झाल्या अगोदर आप्पाजींनी जर काय केलं असेल तर ही आडव्या पालखीत बसण्याची अमानवीय परंपरा 46 वर्षापूर्वी आप्पाजींनी गाडून टाकली. आप्पाजींनी स्पष्टपणे नकार दिला अड्डपालखीमध्ये बसण्यास. आणि पहिला क्रांतिकारी निर्णय पट्टाभिषेक झाल्या आप्पाजींनी घेतला तो आडवी पालखीच्या माध्यमातून सामान्य भक्तांचं जे शोषण होत होतं, वेठबिगारी होती, ही गाडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मठावर बसल्यानंतर मठाची आर्थिक परिस्थिती फार काही चांगली नव्हती. आर्थिक परिस्थिती बिकट होती मठाची. परंतु मठाची जी शेत जमीन होती, आप्पाजींनी स्वतः शेतामध्ये काबाड कष्ट करून शेतीच्या माध्यमातून आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर MA ला कर्नाटक विद्यापीठात असताना धारवाडला त्यांचे गुरु, शिक्षण गुरु, त्यांना प्राध्यापक असलेले आदरणीय डॉक्टर MM कलबुर्गी हे त्यांचे सर होते. हे त्यांना शिकवण्यासाठी होते, कारण कन्नड भाषेमध्येच त्यांनी MA केलेलं असल्यामुळं आणि कन्नडचेच प्राध्यापक कन्नड विषयाचे MM कलबुर्गी असल्यामुळं ते त्यांना त्यांनी शिकवलेलं होतं. तर MM कलबुर्गींना भेटण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली. तसं पत्र त्यांनी पाठवलं. परंतु कलबुर्गी सर मठाधीशाबाबतीत फार काही उत्सुक नसल्यामुळं त्यांनी दुर्लक्ष केलं पहिलं पत्र. त्याच्यानंतर त्यांनी दुसरं पत्र पाठवलं. आणि इच्छेनंच MM कलबुर्गी सर आप्पाजींना भेटले. आणि त्याच्यानंतर मग भेटल्यानंतर आप्पाजींचं विषयी जे त्यांनी म्हणजे मठाधीशाविषयी जे त्यांचं मत होतं, ते मत त्यांचं पूर्णतः बदललं. आणि आप्पाजींच्या गदग मठामध्ये 1975 मध्ये लिंगायत अध्ययन संस्था या संस्थेचं गठन झालं कलबुर्गी सरांच्या नेतृत्वाखाली. आणि या अध्ययन संस्थेतर्फे आतापर्यंत जवळपास 550 पुस्तकांचं विमोचन झालं. 550 पुस्तकं छापली गेली या लिंगायत अध्ययन संस्थेत. आणि पुस्तकांचे गुरु म्हणूनच प्रसिद्ध झाले आप्पाजी. गदगचा मठ हा पूर्ण सर्व जाती धर्मांचा मठ होता. तो काय फक्त लिंगायत समाजासाठी त्यांनी काम केलं नाही. आप्पाजींची जी बैठक होती, त्या बैठकीमध्ये आज सुद्धा बसवण्णांच्या बाजूला ज्योतिरावांचा फोटो आहे, ज्योतिराव फुले. तर त्यांनी स्वतः दलित वस्तीमध्ये जाऊन बुद्ध, बसवण्णा, फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचा प्रचार प्रसार केला. असंख्य दलित युवकांना त्यांनी शिक्षणाकडे त्यांचा कल वाढवला, शिक्षणासाठी त्यांना मदत केली. दलित विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती सुरू केली. दलितांसाठी किती मोठं काम आप्पांनी उभा केलं. दलित विमोचना केंद्र स्थापन केलं. दलितांमध्ये स्वतः जाऊन दलित वस्तीमध्ये शिक्षणासाठी मुलांना त्यांनी उद्युक्त केलं, प्रवृत्त केलं आणि शिक्षणासाठी त्यांना सर्वतोपरी मदत केली. दिल्ली परिसरामध्ये जटाव समाज म्हणून आहे, जाटव समाज म्हणून होता. त्या जाटव समाजामध्ये व्यसनाधीनता जास्त होती. कुठून तरी आप्पाच्या संपर्कामध्ये तिथली काही लोक आली
आप्पांनी त्यांचं व्यसन सोडवण्यासाठी प्रयत्न केले आणि दिल्ली परिसरामध्ये 1000 जाटवांना त्यांनी इष्टलिंग दीक्षा दिली. एवढं मोठं काम त्यांनी त्या एरियामध्ये उभा केलं आणि इष्टलिंग दीक्षेच्या माध्यमातून त्यांचं व्यसन सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. भंगी समाजातील व्यंकटापूर नावाच्या एका व्यक्तीला त्यांनी इष्टलिंग दीक्षा देऊन मठामध्ये त्यांच्या शिक्षणाची सगळी सोय केली. ते व्यंकटापूर आज लिंगायत विचारधारेवर प्रवचन देतात. भंगी समाजातील जे 12व्या शतकामध्ये महात्मा बसवण्णांनी जे काम केलं, विशीच्या बाहेरच्या लोकांना अनुभव मंडपमध्ये आणलं, स्वतःच्या बाजूला बसवलं, त्यांना शिक्षित केलं आणि त्यांना वचनकार बनवलं, त्याचाच कित्ता आणि तीच आपली जिम्मेदारी आहे खरी. ते काम गदग आप्पाजींनी केलं. आज एवढंच नाही तर मठाच्या जत्रा महोत्सवाच्या समितीचा अध्यक्ष त्यांनी श्री अशोक हंजिगी हे दलित समाजातील एका व्यक्तीला त्यांनी यात्रा महोत्सव समितीचा अध्यक्ष बनवलं. म्हणजे जो लिंगायत धर्माचा उद्देश आहे जाती व्यवस्था गाडण्याचा, त्याच्यावर पूर्णतः त्यांनी त्या पद्धतीचं काम त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये उभं केलं. त्यांनी दलित सवर्ण दंगली असतील किंवा हिंदू मुस्लिम दंगली असतील, या दंगली न होण्यासाठी किंवा दंगलीची वेळ येणार नाही यासाठी आयुष्यभर त्यांनी काम केलं. मुस्लिम धर्माच्या प्रवचनामध्ये, कुराणच्या प्रवचनामध्ये त्यांनी जात असत. एवढंच नाही तर मुस्लिम धर्मगुरूंना त्यांनी मठामध्ये बोलवून लिंगायत विचारधारेवर चालू असलेल्या कार्यक्रमामध्ये त्यांनी मुस्लिम समाजाच्या गुरु लोकांना पण बोलवत असत. त्यांच्या गदगच्या बाजूला अन्नेरी गावात तेथील मुस्लिम समाजाला नमाजीसाठी मस्जिद नव्हती, तर मठाची जागा त्यांनी मस्जिदीसाठी दिली. जे कित्तूरच्या राणीनं केलं होतं, मुस्लिम समाजासाठी स्वतः मस्जिद बांधून दिली होती, तेच आप्पाजींनी अन्नेरी गावामध्ये स्वतःच्या मठाची जमीन मस्जिदीसाठी देऊन मस्जिद उभा करण्यासाठी त्यांनी सहकार्य केलं. म्हणजे हिंदू मुस्लिम हा जो वाद आपल्या देशामध्ये, आपल्या देशाच्या फाळणीपासून चालू होता, तो सुद्धा त्यांनी त्यांच्या भागामध्ये संपवण्याचा प्रयत्न केला. विदेशी कंपनी, पोलाद कंपनीला मान्यता दिली तत्कालीन मुख्यमंत्री येदुरप्पा यांनी. तर त्या पोलाद कंपनीमुळं त्यांच्या भागामधील शेतजमीन ही क्षारयुक्त होणार, त्याचं ते केमिकल, त्याचं प्रदूषण, ह्याच्यापासून शेतकऱ्याच्या जमिनी जाणार. आज जमिनीच्या बदल्यामध्ये नोकरी दिली जाणार, परंतु पुढच्या पिढ्यांचं काय? आप्पाजींनी त्याच्या विरोधात खूप मोठं आंदोलन उभा केलं आणि तो कारखाना होण्यापासून त्यांनी त्या एरियामध्ये, कारण सुपीक जमीन होती, ती काय माळरान पडीक जमिनीवरती होत नव्हतं, तर सुपीक जमिनीमध्ये होत असलेला हा कारखाना म्हणजे जन आंदोलनच्या माध्यमातून जनतेमध्ये फक्त धर्मकार्यच आप्पाजींनी केलं नाही, तर लोकांच्या, सामान्य लोकांच्या समस्या, त्यांच्या पुढच्या भविष्यात येणाऱ्या अडचणी, ह्याच्यावर सुद्धा त्यांनी जन आंदोलन रस्त्यावर उतरून त्यांनी काम केलं. तर त्याच्यानंतर सिद्धरामय्यांच्या काळामध्ये त्यांनी त्यांच्या एक भागामध्ये उत्खननासाठी परवानगी दिली. तर त्या उत्खननाच्या माध्यमातून सुद्धा जी नैसर्गिक वनस्पती, आयुर्वेदिक वनस्पतीनं युक्त असलेला प्रदेश, त्या प्रदेशामध्ये त्यांनी ती उत्खननाला परवानगी दिली. तर त्यावेळेसही त्यांनी रस्त्यावर उतरून हजारो एकर जमीन त्यांनी ते वाचवली उत्खननात जाणारी. जन आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी रस्त्यावर उतरून लोकांसाठी काम केलं. लिंगायत धर्माच्या मान्यतेसाठी
17-18मध्ये जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये त्यांनी स्वतः नेतृत्व केलं कर्नाटक राज्यामध्ये. आणि 200 मठाधीशांना घेऊन त्यांनी सिद्धरामय्या यांची भेट घेतली आणि त्यांच्यावर निर्णय घेण्यासाठी प्रेशर कायम ठेवलं. 200 मठाधीशांना घेऊन भेट घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी विधानसभेत सिद्धरामय्यांना हा निर्णय घ्यावा लागला. तर शिवयोग मंदिर नावाचं एक संस्था, ह्या मंदिराच्या माध्यमातून फक्त आप्पा पण त्या शिवयोग मंदिराचे शिष्य राहिल्यामुळं, विद्यार्थी राहिल्यामुळं त्या शिवयोग मंदिराच्या कार्यक्रमामध्ये आप्पाजींना बोलवलं होतं. शिवयोग मंदिरमध्ये फक्त जंगम विद्यार्थ्यांनाच, जाती जंगम लोकांनाच शिक्षण दिलं जायचं, आजही दिलं जातं. तर त्या शिव मंदिरमध्ये आप्पाजींनी जे भाषण केलं, तिथं जे प्रवचन केलं, त्याच्यामध्ये त्यांनी ती सर्व जाती धर्मासाठी खुलं करा आणि शिवयोग मंदिरामध्ये जे वैदिक शिक्षण दिलं जातं ते बंद करा. लिंगायत शिक्षण तिथं दिलं गेलं पाहिजे, वचन साहित्याचं, लिंगायत चळवळीतल्या शरणांच्या विषयीचं शिक्षण तिथं झालं पाहिजे, हा आग्रह त्यांनी स्टेजवरून धरला. तर जाती जन्म जी त्या दिवशीच्या त्यांच्या प्रवचनामुळं खवळली आणि तिथून त्यांनी गदगला परत जात असताना रस्त्यामध्ये त्यांच्या गाडीवर ह्यांनी हल्ला केला. ड्रायव्हरच्या, चालकाच्या प्रसंगावधानतेमुळं आप्पाजींना किरकोळ जखमेवर भागलं ते. परंतु तरीही आप्पाजी कुठं डगमगले नाहीत. आपल्याच लोकांनी हल्ला करून सुद्धा त्यांनी कधी ह्या विचारधारेपासून बाजूला होण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही. इलक्कल मठावर दलित समाजातील मठाधीश नेमल्यानंतर पंचाचार्य मंडळी, शिवाचार्य मंडळी करून खूप मोठा त्यांना विरोध होऊ लागला. तर त्यांच्या मागं सुद्धा आप्पाजी असं ठामपणे उभं राहिले आणि पूर्ण ताकद त्या मठाच्या मागं त्यांनी लावली, मठाधीशांच्या मागं. तर ही सगळी जाती व्यवस्था संपवण्यासाठी आप्पाजींनी त्यांचं पूर्ण आयुष्य काम केलं. 19 ऑक्टोबर दसरा महोत्सव मध्ये प्रवचन झाल्यानंतर आप्पा त्या दिवशी निद्रिस्त झाले, ते कायमचेच निद्रिस्त झाले. 19 ऑक्टोबर म्हणजे उद्याचा दिवस. या दिवशी आप्पा लिंगैक्य झाले. एक लिंगायत चळवळीची खूप मोठी ताकद आपल्या देशामधली, जी लिंगायत धर्म मान्यतेच्या लढ्यामध्ये तन मन धनानं सर्व साधनानं स्वतः रस्त्यावर उतरून लढाई लढणारे एक खूप मोठी शक्ती लिंगायतांची. 19 ऑक्टोबर 2018, 2 वर्षापूर्वी आप्पा लिंगैक्य झाले. तसं पाहिलं तर खूप कमी वयातच ते लिंगैक्य झाले. तर अशा आप्पाजींना लिंगायत सेवा संघातर्फे मी आदरांजली समर्पित करतो. आता पुढचा विषय, काही जणांचे मला फोन आले की एक लाईव्ह झालं 2-3 दिवसापूर्वी आणि त्या लाईव्हमध्ये लिंगायत धर्ममान्यतेच्या लढ्यावर जे आंदोलन, मोर्चाचं स्वरूप 2017 मध्ये आलं, त्याला 17-18 मध्ये, परंतु आंदोलन तर खूप दिवसापासून चालू आहे. तर ह्या आंदोलनावर आपल्याच समाजातील एका संघटनेच्या प्रमुखांनी काही प्रश्न उपस्थित केले. काही लिंगायत इतिहासावर प्रश्न उपस्थित केले. भावानो, आपल्यामध्ये वाद आहे, लिंगायत वीरशैव हा वाद आहे. हा वाद कुणी लावला आणि कधीपासून आहे ह्याच्या खोलामध्ये गेलं पाहिजे. परंतु जी स्पर्धा प्रत्येक धर्मामध्ये आहे की पृथ्वीच्या
ह्या सृष्टीच्या निर्मितीला माझा धर्म होता. माझा धर्म या पृथ्वीवर सगळ्यात पहिल्यांदा स्थापन झालेला माझा धर्म आहे. ही सगळ्याच धर्मामध्ये स्पर्धा आहे. 6व्या शतकात मुस्लिम धर्म स्थापन झाला. मोहम्मद पैगंबरांनी स्थापन केला. परंतु त्यांनी पण त्याच्यापूर्वी आमचा धर्म होता म्हणतात. 2500 वर्षापूर्वी जैन धर्म, बौद्ध धर्म स्थापन झाले. तर ते जैन धर्म महावीरांच्या काळामध्ये स्थापन झालेला. पण त्यांना सुद्धा त्यांनी ती 21वा तीर्थकर म्हणतात. तर अशा पद्धतीने ही स्पर्धा आहे. परंतु मी वारंवार बोलत आलोय की भारत असा एक देश आहे की इथं विविध धर्मसंप्रदाय का निर्माण झाले, का होत गेले. भारत ही धर्मभूमी म्हणतात. इथं धर्म एवढे स्थापन होण्याची कारणं काय, ह्याच्या खोलामध्ये गेलं पाहिजे. आणि ठीक आहे, त्यांनी असं म्हणले, त्यांच्या मताचा आदर आहे. परंतु कुणाच्याही मताचा आदर कधी आहे तर मी जी बोलतोय ते मी सप्रमाण तुमच्यासमोर ठेवलं पाहिजे. मी अभ्यासक नाही, मी इतिहासकार नाही, मी तज्ज्ञ नाही म्हणायचं आणि पुन्हा वरून सांगायचं 8000 वर्षापूर्वी 7000 वर्षापूर्वी धर्म होता. भारताचं नावच शिवावरून आहे. शिवधर्म इथला सगळ्यात जुना जो ऐतिहासिक दृष्ट्या, ज्याला म्हणजे आज वैज्ञानिक दृष्ट्या आपण सिद्ध करू शकतो, कार्बन टेस्टनं सुद्धा त्याचं आयुष्य आपण सिद्ध केलेलं आहे की इसवी सन पूर्व 5000 5500 वर्षापूर्वी सिंधू संस्कृतीमध्ये सापडलेले अवशेष आहेत. तर आणि त्या अवशेषामध्ये ही शिवधर्म आहे. पण शिवधर्मामध्ये वीरशैवधर्म कुठून आला काय? त्यांनी त्याच्यामध्ये त्या दिवशी काही शोध लावले की बसवण्णाचा जन्म हा वीरशैव कुळामध्ये झाला. आता नवीनच कुळ त्या दिवशी ऐकायला आलं, वीरशैव कुळ म्हणे. आता ही ज्या गोष्टी आहेत ते जर बसवण्णांनी, साधं सरळ गणित आहे, जर बसवण्णांचा जन्म वीरशैव कुळामध्ये झालेला आहे तर वीरशैव कुळाचे संस्थापक, वीरशैव धर्माचे जे काल्पनिक संस्थापक, जे पिंडीमधून जन्म घेतात, रेणुकाचार्य आणि अगस्त्याला धर्म सांगतात. सिद्धांत शिखामणी रेणुकाचार्यांनी लिहिलेला नाही. 15व्या 16व्या शतकामध्ये तो लिहिला गेला. तो रेणुकाचार्य अगस्त्य मुनीला धर्म सांगतो. मग तो लिहिला कोणी 15व्या 16व्या शतकापर्यंत? शिवगिना तो कुठं सापडला लिहायला? नंतर सगळ्या भाकड कथा, अगस्त्याचा उल्लेख कुठं वीरशैव झालेला नाही कुठल्या साहित्यामध्ये. आणि त्या अनैसर्गिकपणे जन्मलेल्या रेणुकाचार्यांचे उदात्तीकरण आणि सायन्सचे विद्यार्थी, सायन्सचे प्राध्यापक, कितीही शोध लागले तरी अनैसर्गिक जी निर्जीव वस्तू आहे, जे निर्जीव म्हणजे दगडाच्या मधून माणूस जन्मने दगडापासून, कुठलं सायन्स शिकवतं, कुठल्या सायन्समध्ये बसतं? बरं, त्यांना मानायचं मानुजात. आमच्यावर लादण्याचा का प्रयत्न नाही? लिंगायत धर्ममान्यतेच्या लढ्यामधले लोक म्हणजे फुटीरवादी. लिंगायत धर्माची फिलॉसॉफी ही जोडणारी आहे आणि वीरशैवांची फिलॉसॉफी ही तोडणारी आहे. वीरशैवामध्ये फरक आहेत, वीरशैवामध्ये सुद्धा विभाजन आहे. सिद्धांत शिखामणी वाचा, त्यांचे आगम वाचा, त्यांचं काही वाचा. वीरशैवामध्ये प्रकार आहेत, लिंगायतामध्ये प्रकार नाही. जो विविध जातीमधून इष्टलिंग धारण करून आयात करून लिंगायत झाला, त्याला परत त्याच्यामध्ये फरक नाही.
समता आहे इथं. आणि लिंगायत धर्माचा प्रचार प्रसार करणाऱ्यांचं गोत्र पहा म्हणून. गोत्र लिंगायताला आहेत का? कुठल्याही भारतीय समाजाला जो भारत भूमीचा मूळ निवासी आहे त्याला कुळ आहे, गोत्र फित्र काय नाही. गोत्र ही आर्यांसाठी आहे. लिंगायताला आर्याकडे घेऊन चालले काय गोत्र लावून? आणि कोणते गोत्र म्हणत तर ती प्राण्याची गोत्र आहेत, प्राण्यापासून निर्मिती आहे आमची. वृषभ गोत्र करायचं का आमचं? नंदी गोत्र? आणि 1.5-2 तासामध्ये एकच आग्रह की आम्ही आमची विचारधारा बदलली नाही 25 वर्षापूर्वीची. नदी जोपर्यंत प्रवाहित असते तोपर्यंतच नदीमधलं पाणी पिण्यायोग्य असतं. नदीचा प्रवाह थांबला की त्याचं डबकं होतं आणि डबक्याचं पाणी हे पिण्यास अयोग्य असतं. तशी चळवळीमधला इतिहासाचं अवलोकन, इतिहासाचं संशोधन जोपर्यंत प्रवाहित आहे. इतिहास हा दररोज बदलत असतो, कारण इतिहासाची साधनं जसजशी उपलब्ध होतात तसं इतिहासामधले जे आपले महागडले जे समज आहेत ते समज बदलत गेले पाहिजेत. इतिहास प्रवाहित असला पाहिजे. आणि प्रवाहित इतिहास जो चळवळीचा कार्यकर्ता मान्य करतो तो कार्यकर्ता चळवळीचा. तुम्ही तुम्हाला ते मान्य आहे, मान्य करा ना. आम्ही तुम्हाला आग्रह केला नाही लिंगायत मोर्चामध्ये या म्हणून. बरेच प्रश्न त्यांनी उपस्थित केले. सिद्धरामय्याची सुपारी बहादर कोण आहेत? लातूर जिल्ह्यामध्ये यायचं, ह्याचा प्रचार कर म्हणायचं, एखाद्याला पाठिंबा देऊन जायचं. लातूर उस्मानाबादमध्ये गेलं की दुसऱ्या पक्षाला पाठिंबा, नांदेडमध्ये गेलं की तिसऱ्या पक्षाला पाठिंबा, पुण्यात गेलं की चौथ्या पक्षाला पाठिंबा. कशाला आमची तोंड उघडायला? आपल्यामध्ये तुमचं लक्षात घ्या की तुमची विचारधारा तुम्हाला लकलाभ. लिंगायत धर्ममान्यतेच्या चळवळीमधील कार्यकर्त्यांच्या विचारावर बोला. त्यांचे विचार खोडण्याचा सप्रमाण पुराव्यानिशी त्या विचारधारा खोडण्याचा प्रयत्न करा. वैयक्तिक कशासाठी बोलतात तुम्ही? त्याचं गोत्र कोणतं, ही कुठल्या मठाचा, ती कुठला? आणि दुसरा प्रश्न काय तर ह्यांनी सत्काराला गेल्यानंतर त्या सत्काराच्या स्टेजवर भीमण्णा खंडरे आणि बालकी आप्पाजी होते. आणि त्यावेळेस कुठं होता लिंगायत धर्म? लिंगायत धर्म काय आता शोधून काढलाय का? 800 वर्षापूर्वीच तो स्थापन आहे. आणि 10-15 वर्षापूर्वी केंद्र शासनानं छापलेलं पुस्तक, त्याच्यात कुठं संस्थापक लिहिले? जैन धर्माचे संस्थापक म्हणून महावीरांनी कुठं लिहिलंय? बौद्ध धर्माचं संस्थापक मी आहे म्हणून बुद्धांनी कुठं लिहिलंय? ख्रिश्चन धर्माचे संस्थापक म्हणून येशूनं कुठं लिहिलंय? क्यू येते राव, क्यू. बोलण्याची इच्छा नव्हती माझी. एखाद्याविषयी बोलून त्याला मोठं करण्यात बी मतलब नाही. परंतु लक्षात घ्या की ज्या वेळेस लातूरच्या मोर्चामध्ये सिद्धरामय्यानं गाड्या पाठवल्या म्हणून, रसद पुरवली म्हणून, पुरावे द्या. लातूरच्या मोर्चाला सिंगल एक गाडी दिली नव्हती. जनता ही लिंगायत सगळे स्वतःच्या खर्चानं घराला दुकानाला कुलप घालून 3.5-4 लाखाच्या संख्येनं लातूरच्या मोर्चाला लोक आली होती. संभ्रम निर्माण करू नका.
आणि जरी कुणी घेतले असतील, प्रत्येक समाजाच्या चळवळीमध्ये असतात भिकारचोट लोक, वेगवेगळ्या स्वार्थासाठी आलेले. पण लक्षात घ्या, तुमचं 25 वर्षामध्ये तुम्ही केलेलं काम ते मांडा. ते कोण नाकारतंय? पण तुम्ही केलेलं काम, स्वतः दुसऱ्याचे पाय कापून स्वतःची उंची वाढत नसती. IAS IPS लिंगायत धर्मामधील सुप्रीम कोर्टाचे, हायकोर्टाचे जज राहिलेली लोक जर लेख लिहून 100-150 वर्षापासून जर सांगत असतील की लिंगायत एक स्वतंत्र धर्म आहे, तर तुम्हाला मान्य करायचं नाही, नका करू. तो कसा नाही हे तर सिद्ध करा सप्रमाण. आणि रेणुकाचार्य कधी, कुठल्या तारखेला, कुठं, कसा जन्मला संस्थापक, त्याची तारीख द्या, इसवी सन द्या. आणि काय काम केलं बाकीच्या 4 पीठांनी? रेणुकाचार्यानं तुम्ही म्हणता धर्मस्थापन केला, बाकीच्या 4 पीठांनी काय केलं? पंचाचार्याच्या किती आहेत काशीला लिंगायत? किती आहेत उज्जैनला लिंगायत? किती आहेत केदारला लिंगायत? मठाचं काम काय आहे? धर्मप्रसाराचं आहे ना. अहमदपूर आप्पांनी हजारो लोकांना इष्टलिंग दीक्षा दिली. जातीमधल्या लिंगायतामधल्या, लिंगायता बाहेरच्या, गदगच्या आप्पांनी दिल्लीला जाऊन 1000 लोकांना दीक्षा दिली, लिंगायत बनवलं. काशीमध्ये मग किती 4 लिंगायताची घरं आहेत का? मग कुणाचं काम केलं त्यांनी? तुम्ही जी भूमिका मांडताय ती भूमिकेचा आम्हाला आदर आहे, परंतु भूमिका सप्रमाण मांडायची. सिंधू संस्कृतीमध्ये शिवधर्म होता का? ही सायन्स सांगतंय, विज्ञान सांगतंय, पुरावे सांगतायत शिवधर्म होता म्हणून. वीरशैव कुठून आला? कुठल्या साहित्यामध्ये वीरशैव नोंद आहे? जी भारतामध्ये शैवामध्ये प्रकार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा वीरशैव नाही. पाशुपत शैव, कालामुखी शैव, तमिळ शैव, ह्याच्यामध्ये कुठं आहे वीरशैव? आणि काय तर म्हण, ह्यांनी लिंगायत धर्म मान्यतेच्या मोर्चाच्या विरोधात भूमिका घेतल्यानंतर महाराष्ट्रातील लिंगायतांच्या मोर्चांची गर्दी कमी झाली. हसू येते राव, हसू. आणि वरून पुन्हा म्हणायचं आम्ही एवढं समाजासाठी काम केलं आणि प्रश्न आम्हालाच विचारता, आणि ज्यांनी ऐन टायमाला आले त्यांना तुम्ही विचारत नाही. आणि डिप्रेशनमध्ये आले तुम्ही. आता ज्यांच्यासाठी काम करायले तीच लोक तुम्हाला सोशल मीडियावरही करतात. म्हणून डिप्रेशन कशासाठी येतं? का गेला समाज लांब? ह्याचा अभ्यास करा. स्वतःचं कुठं चुकतंय ती बघा. तुम्ही खूप मोठे आहेत, आम्ही चळवळीत नवीन आहेत. आम्ही 10 वर्षापासून, तुम्ही 25 वर्षापासून आहेत. तुम्हाला सल्ले द्यायची गरज नाही. परंतु समाज ज्या वेळेस लिंगायत धर्म मान्यतेच्या लढ्याकडे त्यावेळेस तुम्ही वीरशैव, शिवाचार्य, पंचाचार्य आणि तुम्ही, मग तुम्हाला एकत्र येण्याची गरज पडली ना. ज्यावेळेस समाजच तुमच्या हातून निष्ठला. तुम्ही केलेल्या 25 वर्षांमधील कार्याचा आम्हाला आदर आहे, सन्मान आहे. तुम्ही केलं नाही आम्ही म्हणत नाही, परंतु दिल्लीच्या पुस्तकामध्ये छापलं 1131 जन्मतारीख, बसवण्णांच्या जन्माची तारीख, आणि लिंग एकची 67. किती वर्ष झालं आयुष्य?
36 वर्ष. अनुभव मंडप चालला बसव कल्याणमध्ये, हे वचन आहे. दुसऱ्या वर्षी अनुभव मंडप खोलला का बसवण्णाने? क्षमा, नेटवर्कचा प्रॉब्लेम. साधं तारतम्य माणूस लावतं. 31चा जन्म म्हणल्यानंतर 67 वर्षाचं लिंगैक्य, 67ला लिंगैक्य म्हणल्यानंतर 36 वर्ष, 34 वर्ष अनुभव मंडप. मग बसव कल्याणमध्ये. आणि हे खुद्द बसवण्णांचं वचन आहे. मंगळवेढ्यात काम केलं, जन्म बागेवाडीत झाला की लगेच मंगळवेढ्यात आले, 1 वर्ष तिथं काम केलं आणि वयाच्या दुसऱ्या वर्षी जाऊन मग बसव कल्याणमध्ये अनुभव मंडप खोलला का? ज्यांनी 1105 तारीख पी.बी. देशपांडेच्या बसवा अँड हिज टाइम्स या पुस्तकामध्ये त्यांनी ज्या पुस्तकं वाचा, का 1105, त्याच्यासाठी काय पुरावे त्यांनी दिलेत, काय आधार आहेत त्याला. बसवण्णांच्या काळामध्ये जे चालुक्य होते, बिज्जळ होते, जे राजवाडे होते, त्यांचा पत्रव्यवहार, त्यांचा कार्यकाळ, बसवण्णांच्या लिंगायत आंदोलनाचा कार्यकाळ, ह्या सर्व गोष्टी ताडून करून ती तारीख त्यांनी ती शोधलेली आहे. जन्माविषयी वाद तयार करून ठेवायले आणि काय तर केंद्र सरकारनं पुस्तिका छापली. अरे त्यांना मटेरियल पुरवणारे कोण? हसण्यासारखी गोष्ट की त्या पुस्तिकेमध्ये महात्मा बसवण्णा हे लिंगायत धर्माचे प्रचारक म्हणून लिहिले, तर त्यांनी संस्थापक म्हणून लिहिलेले नाहीत त्या पुस्तिकेमध्ये. आणि वचनकारांच्या वचनामध्ये कुठेही उल्लेख नाही की बसवण्णा संस्थापक. जगातल्या कुठल्याच धर्मसंस्थापकानं मी ह्या धर्माचा संस्थापक आहे म्हणून कुठंही लिहिलेलं नाही. त्यानं धर्मसंस्था स्थापन करायलो असं कुठंही त्याचं म्हणलेलं नसतं. त्यांनी एक प्रचलित समाज व्यवस्थेच्या विरोधात एक नवीन विचारधारा दिलेली असतील, त्या विचारधारेचे जे अनुयायी त्या विचारधारेचा स्वीकार करतात, ते अनुयायी कालांतराने त्या विचारधारेला धर्म म्हणतात आणि तो विचार देणाऱ्याला धर्मसंस्थापक म्हणतात. दुसरं, अहमदपूर आप्पाजींचा लिंगायत धर्म मान्यतेच्या लढ्यातील लोकांनी गैरवापर केला म्हणते त्यांच्या वयाचा. म्हणजे प्रश्नचिन्ह कुणावर उठायले तुम्ही? ज्या आप्पाजींनी आयुष्यभर तुम्हाला मदत केली, तुमच्या सोबत राहिले, प्रत्येक लढ्यामध्ये तुम्हाला साथ दिली, त्यांच्यावरच संशय निर्माण करायले तुम्ही. त्यांच्या बुद्धिमत्तेवर, म्हणजे त्यांचं वय झालं कमी झाली असं तुमचं म्हणणं आहे ना? अहमदपूरकर आप्पांना योग्य स्टेज आणि योग्य विचारधारा मिळाल्यानंतर या धर्ममान्यतेच्या लढ्याचा पहिला सैनिक मी राहीन हे स्वतः डिक्लेअर केलं. त्यांना कोणी प्रेशर केलं नाही, त्यांना कोणी प्रेशर करू शकत नाही आणि कोणीही करू शकत नव्हतं. ज्या पंचपीठांनी त्यांना आयुष्यभर त्रास दिला, त्या पंचपीठाला त्यांनी वाकले नाहीत कधी. तर एक
प्रामाणिक इच्छा आहे. आम्ही हजारदा 2000 माझ्या अंदाजानं 12-13 मध्ये 2011-12 मध्ये पुण्यामध्ये पहिल्यांदा सर्व संघटनांना एकत्र घेऊन बसण्यासाठी लिंगायत सेवा संघानं पुढाकार घेऊन बैठक लावली की सगळ्यांनी एकत्र बसावं. हे जे वाद आहेत ते बंद खोलीमध्ये त्याच्यावर चर्चा व्हावी आणि त्याच्यातून एक विचार घेऊन आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर जावं. याकरता सगळ्या जेवढ्या प्रचलित संघटना आहेत, संघटना प्रमुख आहेत, सगळ्यांना बोलवलं होतं. आपण कुठंच येत नाहीत. गल्लीबोळातल्या संघटनेच्या लोकांनी बोलवल्यावर येतो का म्हणता तुम्ही? तुमचं वाक्य आहे समाजातील कार्यकर्त्यांना जर ही भाषा आहे, काही गोष्टी आमच्या चुकत असतील, पण ह्या चर्चा बंद खोलीमध्ये घडल्या पाहिजेत. आणि जे तुम्ही बोलताय की रेणुकाचार्यानं वीरशैव धर्म स्थापन केला, कुठं केला, कधी केला, तारीख, इसवी सन, कधी जन्म झाला, कुठं काय, ही सगळं इतिहास मांडा. प्रमाण आगमाच्या उत्तरखंडामध्ये एका 28 आगमापैकी एका आगमाच्या उत्तरखंडामध्ये वीरशैव धर्माचं लिहिलेलं आहे, फिलॉसॉफी त्यांचं म्हणणं. आणि तो कुठं आहे तर तो बंगालमध्ये आहे. कुठल्याही ग्रंथाचा उत्तरखंड हा प्रक्षिप्त असतो, मूळ लेखकानं लिहिलेला नसतो. तो कुणीतरी त्याच्यानंतर त्याच्यावर टीका लिहिली. जैसे की रामायण, वाल्मिकीनं रामायण कुठपर्यंत लिहिलं, राम रावणाचं युद्ध, तिथून तो अयोध्येला गेला. परंतु उत्तर रामायण हे नंतरच्या लेखकानं त्याला जोडलेलं आहे. म्हणजे ते प्रक्षिप्त आहे. म्हणजेच आगमाच्या उत्तरखंडात मधला हा तुम्ही लिहिलेला सिद्धांत सगळा वचन साहित्यातला चोरून हा प्रक्षिप्त आहे. हे सांगायला कुण्या बाळबोधाची गरज नाही. आणि काय सांगता की 800 वर्षावर आमचा उज्ज्वल इतिहास आणायचा का? कसा येत 800 वर्षावर? कसा येत 800 वर्षावर? जो ह्या देशाचा पहिला महात्मा आहे गौतम बुद्ध, त्यांनी जो बौद्ध विचार दिला त्याला ज्या लोकांनी स्वीकारले त्यांनी त्यांचा उज्ज्वल इतिहास 7000 वर्षापूर्वीचा 2000 वर्षावर का आणला हो? वारंवार शिवधर्मामध्ये इथं घुसखोरी झालेली आहे. वारंवार शिवधर्माच्या विचारधारेवर इथं आक्रमण झालेलं आहे. आणि पंडितांच्या आणि थोतांड लोकांच्या माध्यमातून खोटा धर्म इथं शिकवला जातो. म्हणून नवीन तर समजून घ्या, बसवण्णांची वचनं वाचा. शिव ज्यांचा आदिपुरुष आहे, शिव शरण त्याच कुळात जन्मलेले आहेत. त्याच कुळात जन्मलेल्या मातंग चन्नयाचा मी पुत्र आहे. याचा अर्थ काय आहे? लिंगायत विचारधारा, लिंगायत फिलॉसॉफी सिंधू संस्कृतीमधल्या शिवधर्माची कॉपी. म्हणजे शिवधर्मामधली जी समाज व्यवस्था होती ती समाज व्यवस्था म्हणजेच लिंगायत धर्म आहे. जात नाही, धर्म नाही, भेद नाही, कसलाही फुकटचं खायला परवानगी नाही. ही सगळी सिंधू संस्कृतीमधली व्यवस्था आहे. काय म्हणत, धर्ममान्यता झाल्यानंतर, अल्पसंख्याक दर्जा मिळाल्यानंतर फक्त संस्था चालकांचं भलं तुमचं होईल ना.
प्रधानमंत्र्याचा 19 कलमी प्रोग्राम आहे अल्पसंख्याकांसाठी. पन्नास 60 लाख संख्या समाज च्या लाभामधून आज देशामध्ये सगळ्यात जास्त टॅक्स भरणारा समाज आहे. उद्योग व्यवसायामध्ये 4% व्याजानं सालाना त्यांना पैसे मिळतात. IAS IPS पर्यंत त्यांना शिष्यवृत्ती मिळते. UPSCच्या परीक्षेला सुद्धा. आणि ज्या संस्था उभा राहतील त्या संस्थेमध्ये 50% लिंगायतांची मुलं असली पाहिजेत, ही अट आहे. लिंगायतांचं जर धर्ममान्यता झाली तर त्यांच्या वस्त्यामध्ये आरोग्य व्यवस्था शासनाची जिम्मेदारी आहे. आरक्षणासाठी तुम्ही काम केलं, मान्य आहे मला. महात्मा बसवण्णांच्या जयंतीसाठी तुम्ही प्रयत्न केले आणि तुम्ही ती शासकीय स्तरावर आणली, हे पण मान्य आहे मला. तुमचं कर्तृत्व आम्ही नाकारत नाहीत, परंतु तुम्ही ज्या पद्धतीनं परवा दिवशी बोललात, ज्या खालच्या दर्जावर लिंगायत धर्ममान्यतेच्या कार्यकर्त्यावर तुम्ही बोललात, ते तुमच्या 25 वर्षाच्या 30 वर्षाच्या चळवळीतलं जे तुमचं आयुष्य आहे त्याला ते शोभत नाही. तुम्ही हक्कानं बोललं पाहिजे. लावली एखादी मीटिंग सगळ्याला घेऊन महाराष्ट्रामध्ये, जी काही नव्या जुन्या हजारो संघटना असतील, चळवळीमध्ये कार्यरत असलेली लोक माहिती आहेत, लावली एखादी मीटिंग पुढाकार घेऊन. ही लिंगायत विचारधारा आहे एकत्र आणण्याची. एकमेकाचे पाय ओढण्याची आपली संस्कृती नाही. आणि चक्क बसवण्णांचं म्हणजे महादिराजांचं कुळ, कम्म कुळ अर्जुनवाड शिलालेखामध्ये लिहिलेलं आहे. हरिहरांच्या बसवराज देवर रगळेमध्ये लिहिलंय कम्म कुळ. कम्म हा पाली शब्द आहे. महादिराज हे आत्ताच्या तेलंगणामधून तिकडे गेलेले आहेत. आजही तेलंगणामध्ये शेतकऱ्याला कम्म म्हणतात. बसवण्णा हे कम्म शेतकरी कुळातले आहेत. विरशो कुळात जन्मले म्हणून. आणि जात वेद मुनी हा पंचाचार्य पीठातलाच एक अनुयायी. जात वेद मुनीच नव्हता, खोटा आहे तो. ज्या बसवण्णांनी लिंगायत विचारधारेच्या माध्यमातून जात गाडली, वेद गाडले, आणि मुनी म्हणजे संन्यासी, म्हणजे संन्यस्त होऊन जगण्याला ज्यांनी विरोध केला, संसारिक राहून कायक करून स्वतःच्या कष्टाचं खायचं, त्याच नावाचा गुरु खोटा लोकांनी उभा केला आणि तो तुम्ही मान्य करता. ईशान्य गुरु होते तिथं. सर्व त्यांचा इतिहास करणारी व्यवस्था आपल्या देशामध्ये कार्यरत आहे. पण शिक्षणात आपल्याला वंचित ठेवलं. आपण आपली दुसरी तिसरी चौथी पिढी आता ग्रॅज्युएट झाली. ह्या शिक्षित पिढीचं कर्तव्य आहे की आपला खरा इतिहास, आपल्या महापुरुषांचा खरा इतिहास, आपल्या देशाचा खरा इतिहास हा समोर आणणं ही आपली जिम्मेदारी आहे. आणि जो प्रचलित त्यांनी
खोटा लिहिलेला इतिहास तो स्वच्छ करणं ही आपली जिम्मेदारी आहे आणि तो मान्य करणं पुरावा असेल तर सप्रमाण आपण तो मान्य केला पाहिजे. तर कार्यकर्ता प्रवाही असतो. नाहीतर बरेच मुद्दे त्यांनी काल उपस्थित केले. त्या मुद्द्यांना विरोध नाही. मी एवढं जी बोललो ना ती फक्त वैयक्तिक माझ्यावर बोललेत नाहीत, त्यांनी कुणाचं नाव घेऊन बोलले नाहीत, परंतु लिंगायत धर्म मान्यतेच्या कार्यामध्ये चळवळीमध्ये जी कार्यकर्ते वेळ श्रम जो कुटुंबाला द्यायचा वेळ आहे तो सुद्धा घालतात, त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उभा करणं हे चुकीचं आहे. म्हणताना रेणुकाचार्य धर्म वीरशैव धर्माचे वीरशैव धर्म सिंधू संस्कृतीमध्ये होता म्हणताना तुम्ही द्या पुरावे. तर आम्हाला तुमच्या चळवळीमधील आयुष्याचा आदर आहे. बोलायची इच्छा नव्हती, परंतु मी फक्त चळवळीतल्या कार्यकर्त्यांसाठी बोललो. बसू आपण सगळ्या लोकांच्या समोर बसू. तुम्ही पुराव्यावर धर्म सिद्ध करा, आम्ही पुराव्यावर धर्म. लोकांना ठरवू द्या. तुम्ही तुमचे पुरावे मांडा. लोकांना ठरवू द्या. कुणाचे काही प्रश्न असतील तर विचारा. हॅलो. हां शरणू चरणार. अहो मी लाईव्ह वर आहे. नाही 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 आणि ज्यांना बापच मान्य नाही म्हणतात त्यांचं पहिलंच वाक्य, आमच्या बापाने आमची लिंगायत नोंद केली आहे आणि आम्हाला आमचा बाप मान्य आहे. ज्यांच्या बापानं लिंगायत वीरशैव नोंद केली आहे त्यांनी त्यांच्या बापाला मान्य करावं. आमच्या बसवण्णानं कुठं वीरशैव लिहिलं नाही. आमच्या बसवण्णानं कुठल्या वचनामध्ये रेणुकाचार्याचा पाची पंचाचार्याचा उल्लेख केला नाही किंवा कुठल्या शरणाने उल्लेख केलेला नाही. आम्ही आमच्या बापाला मानतो. आमच्या बापानं आज्यानं पंजानं कुठं वीरशैव नोंद केलीच नाही ना आमची. लिंग आणि आम्ही आमच्या बापाचंच ऐकणार. आणि 99% लिंगायतांच्या रेकॉर्डला लिंगायत नोंद आहे आणि बापाचं ऐकणार. आणि लिंगायत धर्म मान्यतेच्या माध्यमातून आम्ही लोकांना फसवतोय म्हणून नांदेड जिल्ह्यामध्ये त्यांच्या रेकॉर्डला लिंक डेअर कुणी नोंदवायला लावलं विचारा. आणि आज लोक काय बोलतात बघा. कुणी नोंदवायला लावलं त्यांना लिंक डेअर?
त्यांचे आता झालेले प्रॉब्लेम काय आहेत बघा, सोडवा. कोण कोणाला फसवलंय जरा आरसा. माझ्या हिशोबानं आता थांबलेलं बरं. बराच वेळ झालाय. कुणाचे काही प्रश्न असतील तर आपण मेसेजच्या ह्याच्यातून सोडवू. माझा वैयक्तिक ज्यांच्याविषयी मी आत्ता बोललो, वैयक्तिक त्यांच्याविषयी कसलाही द्वेष नाही. त्यांनी फक्त आणि फक्त लिंगायत धर्म मान्यतेच्या आंदोलनातील कार्यकर्त्यावर बोलले, त्यांच्या वैयक्तिक ह्याच्यावर बोलले. वैयक्तिक ह्याच्यावर जाऊ नये माणसानं. विचारावर बोलावं, विचाराचा विरोध करावा. विचाराचा विरोध विचारानं होतो. तुमच्या मतांचा आम्हाला आदर आहे, परंतु तुम्ही तसं सप्रमाण सिद्ध करा. काल ह्याने बोलले की लिंगायत हा शब्द ओबीसीच्या यादीमध्ये का येणार नाही, तर काही संघटनांनी लिंगायत धर्म मान्यतेची मागणी केली आहे, म्हणून तो शब्द लिंगायतांच्या ओबीसीच्या यादीमध्ये, राज्याच्या ओबीसीच्या यादीमध्ये येऊ शकत नाही. किती राज्याचा अहवाल आहे म्हणून. आणि धर्माला आरक्षण नसतं आणि जातीला पण नसतं, व्यवसायाला आरक्षण असतं. जेवढा कनिष्ठ व्यवसाय तेवढं आरक्षणामध्ये मोठी संधी आहे. वाणी हा व्यवसाय आहे आणि लिंगायत हा धर्म आहे. तुम्ही म्हणलात ते करेक्ट आहे. लिंगायत शब्द हा ओबीसीच्या यादीमध्ये फक्त लिंगायत हा शब्द येऊ शकत नाही. बसवांना ब्राह्मण नाहीत म्हणतात तुम्ही. 100% बसवांना ब्राह्मण नाहीत हे आम्ही अगोदर सिद्ध केलंय, सप्रमाण सिद्ध केलंय. तुमच्यासारखं ते फक्त एका पुस्तिकेमधलं उदाहरण देऊन नाही. आणि आम्हालाही कुणाचा द्वेष नाही. तुम्ही जे म्हणता की काही लोक बुद्धिझमकडे लिंगायताला घेऊन चालले, का बुद्धाचा द्वेष आहे का तुम्हाला? बुद्ध ह्या देशातलाच महापुरुष आहे आणि बुद्धानं समताच दिलेली आहे. आणि बुद्धिझमकडे जाण्याची ही नवीनच कल्पना लोकांमध्ये कसं कन्फ्युजन तयार करायचं. लिंगायत एक स्वतंत्र धर्म आहे म्हणतो आम्ही, आणि तुम्ही म्हणता ह्यांना बुद्धिझमकडे घेऊन चालले. काय प्रकार? सखोल ह्याच्यावर बसून चर्चा करू. पंचाचार्यांसह बसू, शिवाचार्यांसह बसू, विरक्तांसह बसू. जेवढ्या विरोधी विचारधारा आहेत आपण एकत्र बसू. 3, 4, 10 दिवसाचं चर्चासत्र लावू, विषय मिटवू. ज्याच्याकडे पुरावे आहेत तेच सिद्ध राहील. तुमचे पुरावे जर योग्य असतील आम्ही ते मान्य करू, पण पुरावे तर ठेवा समोर. फक्त म्हणून नसते होत. एकीकडून बसवण्णाला बाप म्हणायचं आणि बसवण्णाला प्रचारक म्हणायचं. प्रचारक कोण असतो?
एखादी कंपनी आहे, समजा मारुतीची कार आहे, त्या मारुतीच्या कारचा प्रचारक मारुती गाडीचा प्रचार करेल का होंडा गाडीचा प्रचार करेल? साधं गणित आहे ना. जर बसवण्णा वीरशैव धर्माचे प्रचारक होते तर बसवण्णांनी वीरशैव शब्द का वापरला नाही? तर बसवण्णांनी रेणुकाचार्याचा उल्लेख का केला नाही? तर बसवण्णांनी किंवा 770 शरणांनी कुणीही पाची पंचाचार्याचा उल्लेख का केला नाही? म्हणजे प्रचारक कसला हा मग? त्या ब्रँडचंच नाव नाही, त्या ब्रँडच्या मालकाचं नाव नाही, त्या ब्रँडचं विशेष गुणांचं नाव नाही, आणि प्रचारक कसं? तुम्ही म्हणले म्हणून. लिंगायत धर्म संस्थापक महात्मा बसवण्णा आणि 770 शरण आहेत. ह्या विचारधारेला जन्म दिला. षटस्थल, अष्टावरण, पंचाचार ही ह्या 12व्या शतकातली खोज आहे. हे आम्ही सिद्ध करू शकतो. तुम्ही सिद्ध करा, तुम्ही जे म्हणता ते. क्षमस्व, कुणाच्या भावना दुखावण्याचा माझा काही विचार नाही, नव्हताही. परंतु जे मुद्दे घरामध्ये सोडवले पाहिजेत त्या मुद्द्याला जाहीरपणे आणलं आपण, आणि आपल्याच लिंगायत धर्मीयांना फुटीरवादी, बांडगुळं, काय काय शब्द वापरले. हे चुकीचं आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. सर्वांना शरणू शरणार्थ.